अब आ रहे अनार। अनार तो अनार से एक अलग ही दिखता है ना, टेक्सचर अलग दिखता है, सही लग रहा है। यस, फायनली चिकन। बघूया आता ट्रेन मध्ये काय काय प्रवास होते, सर्व बघायला भेटेल तुम्हाला। असाच मज्जा मज्जा। घनश्याम काका की जय। काहीच रेसिपी आहे का गाईच? तेल टाकून भाजायचे बिर्याणी फायनली भेटली गाडी, चाललो होतं प्रॉपर पूर्ण लगेच पाठी बघा। नमस्कार मंडळी, दिवस तिसरा निघालोय घाई गडबडीत पॅकिंग बेकिंग करून गाईज। गाईज दिवस तिसरा आणि तीच ती आमची रिक्षा डुगडुगी आणि माझी तलवार नीलू भाई पण गमछा लेके जा रहे हैं। डुगडुगी जाना, डुगडुगी के साथ गड़गड़ है ना। लाइन बघा डेंजर, त्यात ऊन कडकडीचा गमछा लावला गमछा। जसा पाऊस पडत होता काल तसा आज ऊन आहे कडकडीचा। खूपच जास्त गर्दी, खूप म्हणजे खूप जास्त गर्दी। तर आता चालू थोडंसं VIP दर्शन, कारण की खूप जास्त गर्दी आहे बेकार मध्ये बघा। आता तो त्या एक माणूस भेटलाय, तो पाठवून घेऊन चालला, तर काय ऑप्शन नाही आहे, दर्शन घ्यायचं आहे पण गर्दी खूप आहे, तर आता ऑप्शन आत राहिलाय। गर्दी बघा गाईज, गर्दी मम्मी बघा एकदम बाकी बिहारी लालजी। आणि आपला घनश्याम काका, ऊन लागते डेंजर काही डेंजर। दर्शन तर तुम्ही बघितलाच असाल, नेक्स्ट लेवल, पण ती गर्दीत मजा आली ना, भारी होती। आणि आता थोडा वेळ नाश्ता करायला, हे बघा पुऱ्यात आणि ये छोले कुलचे आहे का, छोले पुरी, और ये कचौड़ी दाल कचौड़ी, हाँ आस्था कचौड़ी। ये अपना समोसा है, ये क्या है आलू टिक्की, और ये अपना भाजी है। ये क्या है, ये क्या है, ये वही है छोले छोले। और ये है दही बल्ले जो हमने लिए है, हे बघा कसा, ते पहिले तो वडा असतं, त्याच्यात दही आणि नंतर हा मसाला त्यांचा सिक्रेट, आणि पुन्हा एकदा त्याच्यावर चटणी। हो हो, वाव। आणि हा आहे ढोकला। तर इथं आलोय तर हे सर्व ट्राय नाही केलं तर काय केलं, ठीक आहे वेगळं आहे, पण थोडंसं ट्राय करणं तो बनता है ना भाई। पुन्हा एकदा त्याच्यावर दही,
यूट्यूब पे जाएगा यूट्यूब। हाँ ये स्पेशल है क्या, दही बल्ला बनाने वाले स्पेशल। हाँ और ये देखो ये हा तो वडा आहे तो असं नंतर शेव पण येते त्याच्यावर। हाँ अच्छा गाजर का टुकड़ा है और अभी आएगा धनिया। सही है धनिया है। अब आ रहे अनार। अनार से एक अलग ही दिखता है ना, टेक्सचर अलग दिखता है, सही लग रहा है। और ये हरी चटनी। आपका नाम पंकज पांडे जी। और आपका समीर वर्मा। सब्सक्राइब करो। यस। और फिर से एक बार अपना मीठा चटनी, पहले तीखा डाला अभी मीठा चटनी। सही है। इनका नाम क्या है? ये थोड़ा लास्ट है लग रहा है मेरे को। काका। हाँ दही बल्ले वाले काका। इनका नाम है विष्णु बाबा। विष्णु बाबा नाम है इनका। हाँ और ये है अपने कौन सा की गब्बर की आई मुझे। और बोलिए सब्सक्राइब करो। यस। और ये देखो प्योर दही है। और ये अपना दही वाला रेडी है। वाह सही लग रहा है। और ये है प्योर दही। ये देखो कितना जाड़ा दही है। देखो ये बघा मी मराठी हिंदी मिक्स आहे तर थोडा समजून घ्या। अभी ये हमको जा रहा है अभी सर्व होने, जान दो। और ये बघा ही दही बघा कितनी एकदम जाड दही है। हे बघा सही। ही त्याची मलाई है। ये मलाई है ना। ओके इधर दही अपना लस्सी बनता है और मशीन से। हाँ प्रॉपर मशीन। और एक कुल्हड़ में देते हैं ना, कुल्हड़ लस्सी। हाँ इसका अलग ही टेस्ट है। चलो अभी एंजॉय करते हैं हम। थैंक यू। अभी ये ताव मार रहे हैं देखो। कैसा लग रहा है? चवित सव। ये देखो हमारा दही बल्ला और खा रहा है बल्ला। अरे आऊ भी खा रहा है। अरे तू मजबूत आहे ना मला समजा। आणि हे काहीतरी वेगळं आहे, छोले पुरी। हा रेडमी पुरी। अच्छा काहीतरी वेगळं ट्राय करतोय। हो मिरची ही रेडमी पुरी काहीतरी वेगळं आहे। रेडमी ना डेडमी। हा बेडमी ओके। अच्छा बेडमी मिरची त्याचा तो फ्लेवर येते म्हणून बेडमी मिरची फ्लेवर। बेडमी पुरी ओके। एन्जॉय करा आमची मंडळी। मी पण जास्त नाही खात, मला इच्छा नाही जास्त खायची, थोडं लाईट खातो। मिलू भाई खाओ। पिऊ बनवते ना दही बल्ले। पिऊ आम्ही थोडासा एक्स्ट्रा चटणी वगैरे टाकून ट्राय केलंय पिऊ। आणि सल्लूला पण आवडतात। तर सल्लू भाई आम्ही कसं खातोय भाई। आणि पप्पा आणि सरलाबाई आम्ही खातोय हो। वेगवेगळा ट्राय करतोय सर्व। सरलाबाई तू पण ये, पप्पा तुम्ही पण या, सल्लू ये, मावशी ये, मामा या आणि पिऊ पण ये। नील तर आमच्याकडे आहे। नील देखो कैसे गमछा लेके बैठा है। मावशी कसं वाटतंय? आई ना चव आई चव। आणि एक्सपिरियन्स कसा होता पाया पाडाचा? भेटला खूपच गर्दी ना। नेक्स्ट येऊच नक्की। हा आणि जर आला तर कोणला तरी पकडा आणि पैसे जाऊ दे पण दर्शन करून या। गल्लीतून येतो तो, नाहीतर नॉट पॉसिबल। कारण की खूप जास्त गर्दी आहे शनिवार रविवार। त्यासाठी तुम्ही कोणला तरी पकडा। इथे खूप सारे जण भेटतात का लाईव्ह दर्शन म्हणजे VIP घेऊन जातो, तर त्यांच्यासोबत नक्की जा। कारण की डेंजर गर्दी असते, ते पटापट घेऊन जातात। आमचा विदिन 10-15 मिनिटात दर्शन झाला। म्हणजे
ते दर्शन म्हणजे आमचं लांबूनच, पण त्यांनी पटापट घेऊन गेला आम्हाला. ठीक आहे, चला एन्जॉय करतो, भेटू पुढं. अजून खूप काय 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 बाकी आहे, सर्व दाखवी, त्यासाठी सबस्क्राईब करा. नीलला बोला व्हिडिओ काढतो तुझी. नाही रे, नाही रे, नको रे, घे रे. चलो राधे राधे, चलते मिलते, चलो राधे राधे. आई झुमका, आई झुमका, आई झुमका वाली पोर, इथं झुमका घेतात बाहेर, झुमका वाली पोर. झुमका गाई. मंडळी हा पूर्ण मार्केट आहे बघा, खूप साऱ्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत बघा, सुंदर एक नंबर. काही वाटतं सुंदर असा पूर्ण हा मार्केट आहे इकडं, आणि इकडूनच देवाचं आपलं दर्शन आहे, बाकी बिहारीचं. राधे राधे. होय बघा, सुंदर अशा गोष्टी आहेत, जिथं जाईल तिथं तेच, आणि काहीतरी असं वाटते युनिक बघायला आणि घ्यायला पण. आणि आमचं गामचा बघा, पप्पू अम्मा इकडे, पप्पू अम्मा म्हणजे आमचे पप्पू. बघा पप्पू काय घेते तर काय माहिती, त्या पर्स बिर्स चिकार घेतल्या, हे मोबाईलला ठेवायला घेतलं. आणि हे बघा पंत्यात दिवाळीच्या आपल्या मातीच्या पंत्यात. कैसा आहे थैली? 50 रुपयाला. ही बघा किती, या 50 रुपयाची थैली आहे पूर्ण, खूप सारे आहे. मला वाटते कितना होगा ये, 100 आहे. 100 दिवे आहेत 50 रुपयाचे. वा मस्त. इथे गरम होते डेंजर मध्ये. चालू आहे शॉपिंग, भागदौडी एकदम, गर्दा गर्दी. आणि आता आम्ही गेली व्हॅन, आता जरा कम्फर्टेबल बसलोय, पार्टी बसलो आणि आम्ही पुढं. मी मंडळी आता आलो इस्कॉन टेम्पलला, आणि डेंजर पाय तापातापी. हे बघा खूप सुंदर आहे. गाईज सवारी निघली आमची. हे बघा हा हॉटेल आहे, इथे थांबलेलो आम्ही, ब्रह्मशहा कुटुंब सेवा सदन. तुम्हाला यायचं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला डिस्काउंट पण देऊ. हे बघा डुगडुगी चालली. चला राधे राधे, चलो बाल चलते. मंडळी ही मूर्ती बघा किती मोठी आहे. हा पूर्ण चारधाम आहे, तर हा करायला नाही भेटला आम्हाला, कारण की आता वेल नाही आहे, आमची ट्रेन आहे. तर आम्हाला दिसली तर मी थोडंसं शूट घेतोय. बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे, आणि हे महाकाल आहेत आपले श्री शंकर भगवान जी की जय. हे बघा खूप खूप मोठे आहे. बघा हनुमानजी पण आहेत, जय बजरंगबली. आणि हे आपला महादेवजी आहेत, तर ते समोरून बघूया, कॅप्चर करता येते का? ही बघा ही आपली शंकर भगवानची मूर्ती आहे. मंदिर दोनों एक ही रस्ता है इसका.
फायनली काय सुक बघा चिकन सगळ्यांना फसून येतो खायला आलो. सगळ्यांना फसून खायला आलं म्हणजे आम्हाला नॉनव्हेज रेस्टॉरंट पाहिजे होता. 2 दिवस व्हेज खातोय डेंजरमध्ये. तर आज आम्ही दोघं झालो, मामा आहे आणि मी आहे. फायनली चिकन आणि ही जी बिर्याणी आहे ना आपल्यासारखी नाही आहे, टोटल वेगळी आहे आणि फ्लेवर त्याचा खूप सुंदर लागते, मस्त लागते. ॲक्च्युली आम्ही पार्सल गेलेलो आहे. तर आम्ही त्यांना स्टेशनवर सोडलं आहे आणि आम्ही इथं खाऊन टेस्ट करून त्यांना पार्सल घेऊन जाणार. ट्रायलच्या नावाखाली खाऊन घेतोय. ट्रायलच्या नावाखाली खाऊन घेतोय. आता पार्सल घेऊन स्टेशनवर जाऊ. तर तिथं स्टेशनवर काय तर कसं चालू आहे ते तुम्हाला सर्व दाखवते. आता माझी तोंडात सवाली आहे. बाय बाय, नंतर भेटू. गाईज बेकार ऊन लागते. आम्ही आता बिर्याणी वगैरे घेऊन आलो आणि आम्ही प्लॅटफॉर्मवरच यांनी खाल्ले आणि इथं ऊन लागते ते यांचं बघा. राधे राधे लागलाय तोंडावर. आम्ही तिथं खाली बाय 1-1 किलो खाली. 1-1 किलो म्हणजे अर्धा किलो. इथं बिर्याणी किलोवर भेटते. तर आम्ही तिथं टेस्टच्या नावाखाली खाली तिथंच तुडवली आणि यांना पार्सल घेऊन आलो संध्याकाळला पण आणि आता पण. म्हणजे आत्ता त्यांनी खाल्ली आणि संध्याकाळची ठेवली. आणि प्लॅटफॉर्मवर थांबलोय. ट्रेन आहे 6ची आणि थोडंसं लवकरच आलोय कारण की धावपल नको आणि बाकी प्रॉपर झालं सर्व. आणि इथं गमचा कैसा डाला आहे, ऊन केली आहे. मैंने भी गमचा डाला आहे. राधे राधे. तर बघूया आता ट्रेन मध्ये काय काय प्रवास होतोय, सर्व बघायला भेटेल तुम्हाला. असाच मज्जा मज्जा. घनश्याम काका की जय. गाईज फायनली ट्रेन आली आपली आणि आम्ही रेडी अँड पोझिशन अँड ऍक्शन. एवढे आम्ही आम्हाला तयार आहात. 12 बॅग आहेत आमच्या. पटापट चढवू आणि 13 बॅग आहेत आणि पटापट चढवू आणि सीट आपली पकडूया. ओके. थंडीचा टाइम असेल तर काही प्रॉब्लेम होणार नाही. खायच्या वेळेला एखादी बाजरी आणा, एखादी रक्ती आणा. मी बाबा ते काय आणणार नाही. मी भाकरा वगैरे आणणार बघ असं. आणि चटणीची व्यवस्था मॅडमनी केलेली आहे. मला तर सांगू चटणी मेथी आणि चटणी प्रोप्रायटर आहेत ते. बोंबलाची हा बोंबील आणि हे आपले काय सुकट मारेली सुक्या बोंबलांची बनवते, गवळ्याची बनवते. माझ्या रेसिपी सांगते तुम्हाला बघा कशा. रेसिपी ऐका गाईज. बोंबील बारीक कापून घ्यायचे. पहिले ते तेलावर अगोदर नॉर्मल भाजायचे. नॉर्मल कडक होतात. गाईज रेसिपी ऐका गाईज. तेल टाकून भाजायचे. भाजलेले बाजूला काढायचे. कांदा भरपूर कापायचा. कांदा तेलावर परतायचा. लसूण आणि मिरची ठेचून घ्यायची, ती त्याच्यात परतून घ्यायची आणि मग तळलेले जे बोंबील आहेत ना ते टाकायचे वरती. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर टोमॅटो थोडासा बारीक कापून ते कांद्यासोबत परतायचा. चटण्या खाऊन बघा. माझा पोरगा मटण ठेवला ती चटणी खाईल पाहिजे. मग ती ही पण तशीच केलेलीच का आता आणलेली ती रेसिपी नक्की ट्राय करा. मी सांगते टमाटर टाकू नको आपल्याला. सर्व प्लॅनिंग ब्लॉग नेक्स्ट प्लॅन हो रहा है भाई. आता उपयोगी आली ना नंतर. माझी भेंडी तुझी सर्व आली फरक पडेल सर तेव्हा सरावीची भेंडीची भाजी असते ती. माझी फेवरेट भाजी भेंडी आणलेली आणि ते आम्हाला गावठीच होती. आणि घनश्याम काका वरती आहेत आपले सर्व. हे बघा वरती झोपले दोघं जण. आमच्या भावाची त्यांनी लावले त्याला पण तुम्हाला बरं काय चाललंय गाई. भाजी बनवून यायची मला बरं. बसा बसा. एवढी एवढी मस्त भेंडी. गाई जेवायला बसलोय. हे बघा चिकन लेग पीस. हे बघा प्रॉपर चिकन लेग पीस. तंदुरी आणि बिर्याणी घेतली आम्ही. जे मगाशी घेतले आम्ही ते मगाशी टेस्ट केली ती आम्ही. अल्पेश मामा आणि मी. बादच्या वाटी इथे बसली बघा वरती.
कैसा लग रहा है भाई? तंदूरी गाइस, बिर्याणी का बिर्याणी का बिर्याणी या चला आता मी जास्त नाही काय बोलत काय, कारण की मला भूक लागली आहे. बाय 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 बाय, या जेवायला. गाईस पोचलोय, 9:15 वाजलेत प्रॉपर 100%. हे बघा फुल पॅकिंग प्रॉपर आम्ही पोचलोय. 9:15 वाजलेत. प्रवास एकदम मस्त सुंदर झाला, गडबड झाली थोडी पण ठीक आहे. बच्चा पार्टी ओवरऑल ट्रिप कैसा लगा भाई? नीट सांग. तेवढाच येते, नीट सांग. चांगल्या सांग काय काय केलं. तुला कसं वाटलं? इसने किया तो ये भी कर रहा है. तू सांग, ओव्हरऑल सांग कसा वाटला? जबरदस्त. हाँ तू? जबरदस्त. अभी इसने किया तर इसने भी किया. आता आम्ही कुली शोधतोय, म्हणजे ती गाडी, कारण की बॅटरी सर्वांच्या डाऊन आहे. ते बघा सर्व आम्ही आराम करतोय. तर जरसा ती गाडी असते ना, सामान घेऊन प्लस माणसं, ती बघतोय. तर 2 होत्या, तर 2 गेलं. फक्त चेक करतोय आणि घरी पोचल्यावर एंड करूया ब्लॉग. ओके, फायनली भेटली गाडी, चाललो आता प्रॉपर पूर्ण लगेच. पाठी बघा एवढा लगेज एकच गाडीत घेऊन करा, आणि छोटी गाडी.